नमस्कार. सुप्रियाज किचनमध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक झटपट होणारी मिठाई. आपल्याला समजा कुठेही जाताना काही गोडधोड घ्यायचं असलं तर ही आपण घरच्या घरी पटकन करू शकतो. त्यासाठी इथे मी पॅन तापत ठेवला आहे आणि त्यात ही पाव कप साखर घ्यायची. आता ही साखर आपल्याला कॅरेमेलाइज करून घ्यायची आहे. गॅस लो टू मीडियम ठेवायचा. आता ही साखर विरघळायला लागली की मगच ढवळायची. तर हे बघा साखर विरघळायला लागली आहे. गॅस मोठा अजिबात करायचा नाहीये, नाहीतर ते करपू शकतं. हे बघा साखर विरघळलेली आहे आणि याला असा छान असा ब्राउनिश कलर आला आहे, म्हणजे साखर आपली कॅरेमलाइज झाली आहे. याच्यापेक्षा आपल्याला जास्त डार्क करायची नाहीये, नाहीतर मग त्याला एक असा करपल्याचा वास येतो. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे 2 कप दूध. थोडं थोडं घालायचं, नाही तर पटकन वर येऊ शकतं. आणि हे ढवळूया. आता दूध जसं गरम होईल तशी ही साखर परत त्यामध्ये विरघळेल. आता गॅस थोडा मोठा करूया. आपण 1च कप दूध घातलंय, अजून 1 कप आपल्याला दूध घालायचे. हे बघा, आणि 1 कप दूध घालूया. आता हे ढवळत राहायचे. दूध जसं गरम होईल ही साखर पूर्ण त्यामध्ये विरघळेल आणि थोडंसं आपल्याला हे घट्ट करायचंय. बघा दूध आता उकळायला लागलेलं आहे. सगळी साखर यामध्ये आता विरघळलेली आहे. आता हे थोडंसं आपल्याला आटवायचंय. गॅस लो टू मीडियमच ठेवायचा आहे, एकदम वाढवायचा नाहीये. आणि हे जे साईडला लागतंय ते वेळोवेळी काढून घ्यायचंय. आता यामध्ये आपण घालणार आहोत ड्रायफ्रुट्स. यामध्ये मी काजू आणि बदाम घेतलेत. सगळे आत्ता नाही घालायचे, वरून गार्निशिंगसाठी ठेवूया. हे आधीच घालायचे, म्हणजे ते बदाम आणि काजू चांगले सॉफ्ट होतात शिजून, म्हणून ते आत्ताच घालायचे. आता हे 5 मिनिटं चांगलं उकळल्यावर यामध्ये आपल्याला घालायचं आहे हा फ्रेश किसलेला नारळ. हा आपण 2 कप घालणार आहोत. आणि आता हे सगळं मिक्स करायचं आहे आणि घट्ट होईपर्यंत ढवळत राहायचं. यामध्ये आपण काहीही एक्स्ट्रा घातलेलं नाहीये. मिल्क पावडर, खवा असं किंवा मिल्क मेड असं काहीही घातलेलं नाही. घरात असलेल्या दुधापासूनच पटकन ही बर्फी होऊ शकते. तुम्ही ओल्या नारळाऐवजी सुका नारळ सुद्धा किसून वापरला तरीही चालेल, किंवा बाजारात जो डेसिकेटेड कोकोनट मिळतो, किंवा काय म्हणायचं त्याला, नारळाचा बुरादा म्हणतात त्याला हिंदीमध्ये, तो मिळतो, तो सुद्धा वापरला तरी चालेल. आता हे चांगलं घट्ट गोळा होईपर्यंत आपल्याला ढवळायचे. हे बघा आता हळूहळू घट्ट होत चालले हे मिश्रण. असंच ढवळत राहायचे. अगदी लवकर होते, जास्त वेळ लागत नाही या मिठाईला आणि सगळ्यांना अतिशय आवडते. आता हे बघा सुकायला आलेलं आहे अगदी. या स्टेजला आपल्याला यामध्ये 1-2 चमचे तूप घालायचे साजूक, आणि वेलची पावडर घालायची 1/2 चमचा. आता हे सगळं मिक्स करूया. अजून हे पूर्ण सुकायला हवंय. हे बघा, हे थोडंसं असे जे ओलसर दिसतंय ना, हे पूर्ण सुकायला हवं. हे बघा आपलं मिश्रण आता व्यवस्थित सुकलेलं आहे. आता हे आपण एका मोल्डमध्ये घालून सेट करायला ठेवायचे, थंड करत ठेवायचं. गॅस बंद करूया. आता हे बघा इथे मी बटर पेपर घातलाय या मोल्डमध्ये. यात आपण ही बर्फी सेट करायला ठेवायची आहे. आता हे
याने जरा व्यवस्थित असं दाबून घ्यायचं सगळ्या बाजूनी. हे बघा, थोडंसं थंड झालं की आपण हाताने सुद्धा हे व्यवस्थित सगळीकडे इक्वली प्रेस करून घेऊ शकतो. आता हे थोडं थंड होऊ द्यायचं आहे आणि मगच याच्या वड्या पाडायच्या. यावर आपण हे ड्रायफ्रूट्स घालूया. हे ऑप्शनल आहेत, तुम्हाला हवं असेल तर घालू शकता, नाही घातले तरीही ही बर्फी अतिशय टेस्टी लागते. तुम्ही नक्की करून बघा आणि आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थोडंसं हाताने दाबून घ्यायचं आहे, नाहीतर मग ते वड्या पाडताना निघायची शक्यता असते. हे आता थंड करत ठेवूया आणि मगच आपण त्याच्या वड्या पाडायच्या. हे बघा, आता 2 तास झालेले आहेत. आपण ही बर्फी आता काढून घेऊया. आता याचे तुम्हाला हवे तसे लहान मोठे पीस तुम्ही करू शकता. अगदी झटपट घरात असलेल्या साहित्यातून पटकन ही मिठाई आपल्याला करता येते आणि सगळ्यांना नक्कीच आवडेल. तुम्ही नक्की करून बघा.